मी शालू राहुल जगताप, राहणार भोरस. आमचं गाव इथून जवळच असल्यामुळे आम्ही दर आठवड्याला किंवा 4 दिवसांनी इथे भाजी घ्यायला येत असतो. त्याचप्रमाणे आमचा सगळा किराणा, डाळी साळीपासून तर जी नाही ती वस्तू घरात लागणारी आम्ही इथूनच घेत असतो. तर आजचा मागच्या आठवड्याचा भाजीपाल्याचा जो दर होता तो 40 ते 50 किलोने होता आणि ह्या वेळेस तर म्हणजे डायरेक्टली 80-90च्या पुढेच भाजीपाला जातोय. आणि किराण्याचं म्हटलं तर किराणाही त्याच पद्धतीने महाग झालेला आहे. काहीच त्याच्यामध्ये बदल होत नाही. महागाई दिवसेंदिवस वाढत चाललेली. सामान्य जनतेने काय करायचं याच्यावर काही इलाज आहे का? उपाययोजना आहेत का? गव्हर्नमेंट फक्त महागाई वाढवतंय, त्याच्यावर उपाययोजना काहीच करत नाहीये. तर याच्यावर काहीतरी उपाययोजना झाल्या पाहिजे असं आम्हाला सामान्य जनतेला वाटतं. हो, काटकसर म्हटलं म्हणजे काटकसर करणार तरी कुठे? सगळे जर तुमचे रेट वाढतायत, आज घरातला किराणा वाढला, डाळी साडी वाढल्या, त्याच्यानंतर खाद्यतेलाचे भाव वाढलेत. खाद्यतेलाचे भाव इतके वाढलेत की 200-300 रुपये भाव शेंगदाणा तेलाचा आहे. खायचं काय आणि ठेवायचं काय? त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट म्हणते की आता तेल वापरू नका. आता तेल जर नाही वापरलं तर खायचं काय? प्रत्येक भाजीला तेल हे अलाउडच आहे. कुठे नाही तर कुठे तेल लागतच. तर मग वापरायचं तरी काय वापरायचं आणि ठेवायचं तरी काय ठेवायचं बाकी? हो, नियोजन व्हायला पाहिजे, उपाययोजना पण व्हायला पाहिजे आणि ज्या सामान्य जनतेला परवडतील अशाच उपाययोजना व्हायला पाहिजे. त्या सामान्य जनतेचे जे परवडणारे जे रेट आहेत ते कमी जास्त व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे, जास्त नाही व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. माझं नाव शिवाजी दगा पाटील, राहणार मांजरे, हल्ली मुक्काम चाळीसगाव. भाजीपाल्याचे दर हे सर्वसामान्य माणसाच्या आवकेच्या बाहेर गेलेले आहे. सर्वसाधारण आता उन्हाळा असल्यामुळे भाजीपाल्याची आवक घटते असल्यामुळे आणि भाजीपाल्याचे दर वाढले. सर्वसामान्य दर परवडतील असे म्हणून काही आणि डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढले आणि सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल असे शासनाने काहीतरी त्याच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे आणि सर्वसामान्य खिशात जड बसेल अशी वातावरण निर्मिती झालेली आहे आणि सर्वसामान्य परवडेल अशा पद्धतीने सरकारने काहीतरी सर्व वस्तूंचे नियंत्रण आणलं पाहिजे. डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे सर्व वाहतुकीचा खर्च वाढेल व सर्व वस्तूंचे भाव गगनाला भेटतील आणि सर्वसाधारण माणसाच्या खिशाला काटले लागेल. तरी सर्वसाधारण सर्व गोष्टींचा सरकारने विचार करून याच्यावर काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. पूनम चौधरी, भाजीपाला विक्रेते. 8 ते 10 दिवसापूर्वी भाजीपाल्याची आवक भरपूर प्रमाणात होती. आता 8 ते 10 दिवसापासून भाजीपाल्याची आवक आहे ती फारच कमी झालेली आहे. त्याच्यामध्ये गिरायकाची प्रचंड याच्याने कमी झालेली आवक. त्याच्यामुळे ग्राहकावर फारच मोठा परिणाम पडलेला आहे आणि 8 ते 10 दिवसापूर्वी टमाट्याचे जे रेट होते खूपच आवक होती. आता 8 ते 10 दिवसापासून टमाट्याची आवक खूपच कमी झालेली आहे. म्हणजे जिथं 100 कॅरेटाची आहे तिथे 10 कॅरेटची आवक झालेली आहे. प्रत्येक भाजीपाला 80 ते 100 रुपये किलोपर्यंत पोहोचलेला आहे, गगनाला भिडलेला आहे. त्याच्यामुळे ग्राहक खूपच कमी झालेले आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.